नमिकला टॉपला, जो 12,198 फीट वरती आहे. एवढ्या वरती आहोत आपण श्रीनगरवरून निघालेलो. इथून जोजिला पास, टायगर हिल, द्रास, कारगिलला गेलो, काल स्टे घेतलेला आणि आज इथे आपण हे सोनमार्ग वगैरे पण केलं होतं कालच. आपण हे अमरनाथ वगैरे बेस कॅम्प बघितला होता. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स फ्रॉम कारगिल. जसं की आपण काल रात्री कारगिलमध्ये पोचलो आहोत. कारगिलला स्टे केला आपण कालच्या एक दिवसासाठी. आपण जिथे स्टे घेतला आहे तो हायवेच्या बाजूलाच एकदम आहे कारगिलच्या, जिथून आपण सरळ सरळ आता पुढे लेह लडाखला जाणार आहोत. इकडचा व्ह्यू बघा समोरचा या स्टेच्या. तुम्हाला वरती बर्फ पण दिसेल इकडे. पूर्ण इकडे कारगिल सिटी आहे. सगळी घरं वरपर्यंत तुम्हाला दिसतील. ते मातीची घरं पण दिसतील तुम्हाला डोंगरावर. आणि हा जो डोंगर आहे इकडचा तुम्ही बघताय, हा वाला डोंगर, ही इंडियाची बॉर्डर आहे, जिथे लास्ट नाईट आम्हाला बंकर दिसला लाईट्स. आणि पलीकडे त्याच्या पाकिस्तानची बॉर्डर. आपण एवढं जवळ आहे. आज तारीख आहे 28 जून 2023. जर बघाल तर काश्मीरचा पहिला दिवस होता आपला तिथे स्टे घेतलेला 26 तारखेचा. काल 27 तारीख आणि आज 28 तारीख. तर आपला आज तिसरा दिवस आहे या जर्नीचा. बघूया आपली जर्नी पुढे कशी होते. तर मित्रांनो, आम्ही लडाखला जायला निघालो आणि हा व्ह्यू बघा पूर्ण कारगिलचा. तर आता आपण आलो आहोत कारगिलमधल्या चंबा मुलबेगमध्ये, जिथे बौद्धांचा स्टॅच्यू आहे एका दगडावर कोरला आहे. तर तो बघूया जवळ जाऊन आपल्याला कसा दिसतोय. तर हा जो स्टॅच्यू आहे तो बुद्धांचा स्टॅच्यू आहे. त्याला मुलबेग चंबा स्टॅच्यू असं बोलतात. त्यांचा उत्तराधिकारी नेमला ना. खूपच सुंदर आहे. चांगलं आहे बघण्यासारखं आहे. आतमध्ये मॉनेस्ट्री टाईप आहे. आणि ते समोर आपण ब्रेकफास्ट करूया. पॅराडाईज रेस्टॉरंट म्हणून आहे. ही शेवाळीची क्रिएटिव्हिटी आहे. आणि शेवाळी, हा शेवाळी. पराठाच पराठा, नुसता पराठा. आणि हे एक आम्ही व्हेज थुपा मागवलाय. मोस्टली असं थुपा म्हणजे याच्यात व्हेज थुपा आहे, म्हणजे व्हेजवाला सगळं सूप असतं, काइंड ऑफ सूप आणि टिबेटियन टाईप. हां, टिबेटियन डिश.
आता आपण पोचलो आहोत नमिकला टॉपला, जो 12,198 फीट वरती आहे. एवढ्या वरती आहोत आपण. ह्या मॅपवरून तुम्हाला कळेलच आपण कुठे आहे. आपण श्रीनगरवरून निघालेलो, इथून जोजिला पास, टायगर हिल, त्रास, कारगिलला गेलो, काल स्टे घेतलेला आणि आज इथे आपण. हे सोनमार्ग वगैरे पण केलं होतं कालच आपण. हे अमरनाथ वगैरे बेस कॅम्प बघितला होता. हे असं आहे पूर्ण, हा मॅप आहे. आणि ही सायकल बघा, कोणतरी सायकलवरून लडाखला आलाय आणि ते पण बिहारवरून. बिहार ते लेह लडाख. सूरज म्हणून त्यांचं नाव आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. कितना दिन हुआ आप निकले? 37 days. 37 डेज हो गया. कंटिन्यू कंटिन्यू. और स्टॉप कैसे लेते हो फिर? कोई ऐसा जगह दिखता है ना, जैसे पेट्रोल पंप वगैरह, कोई ढाबा वगैरह दिखता है तो उससे परमिशन लेकर वहाँ पे टेंट डाल देता हूँ अपना. ओके, टेंट पे रहते हो फिर? सारा कुछ. अच्छा अच्छा. और इतना ऊंचा चढ़ाई है वो फिर कुछ नहीं, पूरा चढ़ के चढ़ाया हूँ, उतर के नहीं, पूरा चढ़ के चढ़ाया. हाँ. ऑल द बेस्ट. थैंक यू सो मच. तर हा आहे मूनलँड पॉइंट. हे जे तुम्हाला दिसत आहे हिल्सचे छोटे छोटे पॅच आहेत ना, ते मूनवर जसे असतात तसे आहेत, त्यामुळे याला मूनलँड पॉइंट असं बोलतात. आणि हा क्लास व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे. लडाखमध्ये जर्नी आणि हे जे सिनरीज दिसतात ना, तेच महत्त्वाचं आहे आणि त्यालाच लेह लडाखची जर्नी म्हणून ओळखलं जातं. तर ही समोर जी तुम्हाला मॉनेस्ट्री दिसते ती लामा युरू मॉनेस्ट्री आहे. लेह लडाखमध्ये खूप साऱ्या मॉनेस्ट्रीज तुम्हाला बघायला मिळतील, पण हा व्ह्यू बघा आणि ती मॉनेस्ट्री आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंडचा व्ह्यू बघा, क्लास वाटते एकदम. लडाखला जाताना मध्ये हा एक रोड लागतो जो एकदम स्ट्रेट रोड आहे आणि इकडची सिनरी तर कडक आहे. सो आम्ही इथे फोटोज काढतोय, पण खूप गाड्या येतात इथे मिडल लावून. संगम व्ह्यू पॉइंट आहे. इथे दोन नद्या एकमेकांना भेटतात, एक झंस्कार आणि एक इंडस म्हणून नदी, अशा दोन नद्या आहेत. त्या नदीचं पाणी तुम्हाला थोडं क्लिअर दिसेल आणि हे थोडं गढूळ दिसेल, चॉकलेटी कलरचं. आणि हा व्ह्यू, आता आपण 10,600 फीटवर आहोत आणि हा व्ह्यू मिळतो इथे. आपण पोचलेलो आहोत मॅग्नेटिक हिलवर. त्याचा एक्सपिरियन्स असं बोलतात, एक रोड टू टेक किंवा टेस्टसाठी पेंट केलं आहे. जर तिथे गाडी उभी केली तर ती ग्रॅव्हिटीमुळे थोडी अशी मागे जाते न्यूट्रलवर ठेवल्यावर, असं बोलतात. पण काय काय जण बोलतात की स्लोप आहे म्हणून गाडी मागे जाते.
आता खरंच काय ते माहीत नाही, ज्यांनी एक्सपिरियन्स केला त्यांनाच माहिती आहे. हे टेस्ट लेन आहे, ते इथे टेस्ट करू शकता तुम्ही. बस एवढंच आहे इथे, बाकी काही नाही. तर काही जण विश्वास ठेवतात, काही जण बोलतात स्लोप आहे ते खाली या साईडला, म्हणून न्यूट्रलवर ठेवलं गाडी मागे जाते.